नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण ज्या प्लेन ॲडजस्टमेंट असतात त्याचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण ज्या हिडन ॲडजस्टमेंट आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या असतात त्याचा स्टडी करायचा आहे. हिडन ॲडजस्टमेंट्स गिव्हन इन ट्रायल बॅलन्स याचा स्टडी आपण आज करणार आहे. हिडन ॲडजस्टमेंट्स गिव्हन इन ट्रायल बॅलन्स. तर त्याच्यातील पहिली ॲडजस्टमेंट, आता हिडन ॲडजस्टमेंट आहे ती खाली आपल्याला सेपरेट ॲडजस्टमेंट या हेडिंग खाली दिलेली नसते. तर ट्रायल बॅलन्समध्ये एक्स्ट्रा काय जर इन्फॉर्मेशन आली, एखाद्या आयटमच्या खाली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली तर त्याला हिडन ॲडजस्टमेंट म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, सॅलरी ब्रॅकेटमध्ये दिलं 11 मंथ्स, रेंट ब्रॅकेटमध्ये सांगितलं 10 मंथ्स, वेजेस ब्रॅकेटमध्ये सांगितलं 9 मंथ्स. म्हणजे ही काय झाली, ब्रॅकेटमध्ये ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आली, त्याला म्हणायचं हिडन ॲडजस्टमेंट. किंवा 10% लोन, 10% बँक लोन, 10% इन्व्हेस्टमेंट, 20% गव्हर्मेंट बॉन्ड्स, ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आली. फक्त लोन, इन्व्हेस्टमेंट असा शब्द असेल तर ती हिडन ॲडजस्टमेंट नाही. पण त्याच्या जोडीला काहीतरी अमाऊंट दिली आणि त्याला पर्सेंटेज दिले म्हणजे तो इंटरेस्टचा रेट आहे, ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे हिडन ॲडजस्टमेंट असतात. किंवा ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 4 इयर्स, ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स अशी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली असू शकते. म्हणजेच याचा अर्थ काय, त्या आयटमला ॲडजस्टमेंट आहे म्हणजे ती हिडन ॲडजस्टमेंट आहे. जशा प्लेन ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात तसेच हिडन ॲडजस्टमेंटचे सुद्धा 2 इफेक्ट होतात. मग ती एक एक करून आपण ॲडजस्टमेंट आता पाहूया. आता इथं पुस्तकात आपल्याला काय दिले, सॅलरी किंवा रेंट पेड, आणि इथं ब्रॅकेटमध्ये सांगितलं आहे फॉर 10 मंथ्स. आता फॉर 10 मंथ्स म्हणजे सॅलरी, रेंट, पेड, पेड म्हणजे दिले म्हणजे हा खर्च आहे. पेड या शब्दावरून आपल्याला कळतं आहे. किंवा पेड हा शब्द जरी नसता, फक्त सॅलरी किंवा रेंट असं दिलं तरी तो आपला खर्च असतो. कारण जेव्हा ते इन्कम असतं तेव्हा रिसिवड, अर्नड हा शब्द त्याच्या जोडीला दिलेला असतो. पण इथं आपल्याला पेड म्हटले म्हणजे याच्यावरून लक्षात येते आपला तो खर्च आहे. आणि ब्रॅकेटमध्ये सांगितलं आहे फॉर 10 मंथ्स म्हणजे सॅलरी किती महिन्याची दिली तर 10 महिन्याची, रेंट किती महिन्याचं दिलं तर फक्त 10 महिन्याचं. आता इफेक्ट घेत असताना विचार काय करायचा, आपलं अकाउंटिंग इयर हे 12 महिन्यांचं असतं. मग त्यातले 10 महिन्यांचा ऑलरेडी आपण खर्च दिला, मग 2 महिन्यांचा काय झाला, दिला नाही, म्हणजेच ते झाले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आपण प्लेन ॲडजस्टमेंटमध्ये त्याचा स्टडी केलेला आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असले तर कुठं घ्यायचं, काय करायचं, त्याच पद्धतीनं होणार. पण इथं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची अमाऊंट आपल्याला माहीत नाही, ती आपल्याला फाइंड आउट करावी लागते. आता ती कशी करायची, सपोज ह्याच उदाहरणामध्ये सॅलरी दिली आपल्याला आणि ब्रॅकेटमध्ये सांगितले की ती 10 महिने सांगितले आणि अमाऊंट दिली आपल्याला 10,000. म्हणजे आपण 10,000 भागिले 10 असं केलं तर अमाऊंट येणार किती, 1,000. म्हणजे आपला एका महिन्याचा खर्च सॅलरीचा किती आहे तर 1,000. मग आपली सॅलरी किती महिन्याची द्यायची राहिली आहे तर 2 महिन्याची. एका महिन्याची 1,000 असतील तर 2 महिन्याची किती होणार तर 2,000. मग आता ह्या 2,000चा इफेक्ट कुठं दाखवायचा, तर ते आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत हे मी सांगितलं. मग जर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील तर त्या पर्टिक्युलर खर्चामध्ये ॲड करायचे असतात. त्यामुळे इफेक्ट बघा, ॲड द अमाऊंट ऑफ सॅलरी फॉर 2 मंथ्स म्हटले. 2 महिन्याची जी सॅलरी 2,000 आहे ती काय करायची, सॅलरीमध्ये ॲड करायची. मग सॅलरी कुठं असते आपली तर प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. इथं वरती त्यांनी दिलेलंच आहे ॲडजस्टमेंट, नंतर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. म्हणजे पहिला इफेक्ट ट्रेडिंग प्रॉफिट लॉसला होईल आणि दुसरा इफेक्ट ट्रेडिंग किंवा प्रॉफिट लॉसला, एक दोन्ही ठिकाणी नाही, एकाच ठिकाणी कुठतर होणार आहे. आणि बॅलन्स शीटला हा सेकंड इफेक्ट होणार आहे. मग आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट आपला झाला प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. आता हे जे 2,000 रुपये आहेत ते आपण दिलेले नाहीत, आपण तेवढं देणं लागतो. देणं म्हणजे आपली बॅलन्स शीटची कोणती साईड तर लायबिलिटी साईड. म्हणून दुसरा इफेक्ट ह्याचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला होणार आहे. सेकंड इफेक्ट झाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणजे आउटस्टँडिंग रेटचा इफेक्ट, आउटस्टँडिंग सॅलरीचे इफेक्ट लक्षात आले. पहिला इफेक्ट काय सांगितलं, त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये आपण ॲड करायचे. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतरचा सेकंड ॲडजस्टमेंट आहे इन्शुरन्स प्रीमियम पेड. म्हणजे विम्याचा हप्ता काय केला आहे तर दिलेला आहे. आता ब्रॅकेट
पुढं काय सांगितलं इन्फॉर्मेशन, पेड फॉर 1 इयर एंडिंग 30th जून 2019. विम्याचा हप्ता 1 वर्षासाठी दिला, पण ते वर्ष किती तारखेला संपते? 30 जून 2019ला संपते. ब्रॅकेटमध्ये काय दिलं आहे? अकाउंटिंग इयर एंड्स ऑन 31 मार्च 2019. म्हणजे आपलं अकाउंटिंग इयर संपते 31 मार्च 2019ला. फायनल अकाउंट प्रिपेअर करणार आपण 31 मार्च 2019ला. आणि विम्याचा हप्ता मात्र 30 जूनपर्यंतचा दिलेला आहे. मग आता पुढचा, आता 31 मार्चपर्यंतचा तर खर्च आहे चालू वर्षाचा, तिथनं पुढचा विचार करायचा. मार्च नंतर एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याचा पुढचा खर्च आत्ता दिला आहे. मग तो आत्ताचा आहे का आपला खर्च? तर नाही, त्याला आपण प्रीपेड म्हणतो. मग तेवढी प्रपोर्शनेट पुढचे जे 3 महिन्याचे इन्शुरन्सचे पैसे दिले आहेत ते काय करायला लागतात? आपल्याला लेस करावे लागतात. मग इन्शुरन्स आपण कुठं लिहिलेले असतात? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यामुळे पहिला इफेक्ट दिला आहे बघा, कॉलममध्ये लक्ष द्यायचं. डिडक्ट प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ इन्शुरन्स प्रीमियम फॉर 3 months फ्रॉम इन्शुरन्स म्हटले. डिडक्ट करणे म्हणजे वजा करणे, प्रपोर्शनेट अमाऊंट म्हणजे प्रमाणात अमाऊंट. इन्शुरन्स प्रीमियमची प्रपोर्शनेट अमाऊंट काय करायची आपल्याला? 3 महिन्याची आहे ती इन्शुरन्समधून लेस करायची आहेत. मग इन्शुरन्स कुठं लिहितो आपण? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणजे इफेक्ट काय झाला? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला इन्शुरन्समधून लेस. कुठले लेस करायचे? 31 मार्चपासून 30 जूनपर्यंत हा 3 महिन्याचा जेवढा पुढचा खर्च दिला असेल तेवढा त्या ठिकाणी लेस करायचा. आता जेवढी पैसे आपण ॲडव्हान्समध्ये दिलेले आहेत तेवढी रक्कम आपल्याला विमा कंपनीकडून एक प्रकारे येणं असते 31 मार्च रोजी. येणं म्हटलं की आपलं बॅलन्स शीटच्या असेटला जाणार. बॅलन्स शीटच्या कॉलममध्ये बघा इफेक्ट, शो सेपरेटली द अमाऊंट ऑफ प्रीपेड इन्शुरन्स ऑन द असेट साईड ऑफ बॅलन्स शीट असं लिहिलेलं आहे. म्हणजेच काय, याचा दुसरा इफेक्ट कुठं जाणार आहे? बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाणार आहे. त्यानंतर 3 नंबर ॲडजस्टमेंट आहे ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. ब्रॅकेटमध्ये दिले फॉर 4 years, म्हणजे 4 वर्षासाठी विम्याचा जाहिरात केलेली आहे. मग आता आपलं अकाउंटिंग इयर किती महिन्याचं? 12 महिन्याचं, म्हणजे 1 वर्षाचं. मग खर्च किती दिसला पाहिजे? फक्त 1 वर्षाचा खर्च आहे तो प्रॉफिट लॉसला दिसला पाहिजे. मग आता पुढचा किती वर्षाचा खर्च आपण आत्ता केला आहे? 1 वर्षाचा तर आत्ता आहेच, म्हणजे पुढचा किती वर्षाचा झाला? तर 3 वर्षाचा, कारण टोटल 4 वर्षाचा, त्यातला चालू वर्षाचा खर्च गेला, राहिला किती? 3 वर्षाचा. मग 3 वर्षाचा काय झाला? पुढचा खर्च आपण आत्ता दिला आहे, म्हणजे ते पण पुन्हा झाले प्रीपेड एक्सपेन्सेसच होतात. मग आता जेवढं चालू वर्षाचा खर्च असेल तेवढी अमाऊंट आपल्याला प्रॉफिट लॉसच्या डेबिटला दिसली पाहिजे. आता या ठिकाणी आपण उदाहरणासाठी 4,000 अमाऊंट घेऊया. मग ॲडव्हर्टाइजमेंटचे 4 वर्षाचे 4,000 दिले तर 1 वर्षाचे किती झाले? 1,000. म्हणजे आपण काय केलं? 4,000 भागिले 4 केलं, म्हणजेच काय त्याची 1/4 अमाऊंट आली. मग तो चालू वर्षाचा खर्च आहे. मग ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आपले इनर कॉलमला दिसणार 4,000 आणि आउटर कॉलममध्ये चालू वर्षाचा खर्च दिसला पाहिजे. तो किती? तर 1,000. मग इनरला 4,000 आहेत, आउटरला 1,000 आहे. मग आपण पुढचा खर्च आत्ता किती दिला ॲडव्हान्समध्ये? तर 3,000. 3/4 आहे खर्च आहे तो पुढचा आत्ता दिला आहे, तेवढा काय होणार आहे? लेस होणार आहे. आणि मग तेवढं ॲडव्हर्टाइजमेंट करून आपल्याला त्या कंपनीकडून थोडक्यात येणं असतं, कारण तो खर्च राईट ऑफ केलेला नाही, म्हणून तो बॅलन्स शीटच्या असेटला. बॅलन्स शीटच्या कॉलममध्ये इफेक्ट बघा, शो द रिमेनिंग दॅट इज 3/4 ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस नॉट रिटर्न ऑफ ऑन द असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजे 3,000 रुपये लिहिणार आपण असेट साईडला आणि 1,000 कुठं लिहायचे? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. या पद्धतीनं ॲडव्हर्टाइजमेंटचा इफेक्ट होईल. त्यानंतर 4थी ॲडजस्टमेंट आहे रेंट रिसिव्ड. आता रिसिव्ड म्हणजे इन्कमचा आयटम आहे. 1 नंबर ॲडजस्टमेंटमध्ये रेंट पेड होतं, आता ते रेंट रिसिव्ड. हे नावं जे आहेत ना, रेंट, सॅलरी, या ठिकाणी वेगवेगळी नावं येणार आहेत. इंटरेस्ट असेल, वेजीस असेल, या पद्धतीने येणार, पण इफेक्ट मात्र सेम होणार. तर त्या पर्टिक्युलर आयटममध्ये ॲडलेस जे सांगितले ते सेम त्या पद्धतीनं होणार आहे. आता रेंट रिसिव्ड म्हटलं, रेंट मिळालं, मग हा आयटम असतो कुठं? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. आता एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आपल्याला फॉर 11 months, म्हणजे 11 महिन्याचं रेंट आपल्याला मिळालेलं आहे. आता इथं पण आपण उदाहरण लक्षात घेऊया. अमाऊंट आपल्याला दिली 11,000.
ब्रॅकेटमध्ये सांगितले 11 महिने. मग हे 11,000 किती महिन्याची मिळाले असं त्याचा अर्थ होतो, तर 11 महिन्याचे 11,000 मिळाले. आपलं अकाउंटिंग इयर 12 महिन्याचं. मग आपला इन्कम किती महिन्याचा मिळाला पाहिजे, तर 12 महिन्यांचा मिळाला पाहिजे. मग किती महिन्याचा मिळायचा राहिला, तर फक्त एका महिन्याचा मिळालेलं नाही. म्हणजेच ते थोडक्यात आउटस्टँडिंग इन्कम आहे. चालू वर्षाचं इन्कम आहे पण मिळालेलं नाही. इन्कम आहे की नाही चालू वर्षाचं ते म्हटल्यावर काय झालं पाहिजे त्याच्यामध्ये ॲड. इफेक्ट बघा पहिल्या कॉलममध्ये, ॲड द प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ रेंट फॉर 1 month टू रेंट रिसिव्ड ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे प्रपोर्शनेट अमाऊंट किती महिन्याची, एका महिन्याची. एका महिन्याची किती झाले, 1,000. तेवढे काय करायचे, रेंटमध्ये ॲड करायचे. आता तेवढे पैसे मिळालेत का, नाही, येणं आहे. म्हणून सेकंड इफेक्ट असेटला जाणार. शो सेम अमाऊंट ऑन द असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. तेवढीच रक्कम कुठे घ्यायची आपल्याला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायची. त्यानंतर 5 नंबर ॲडजस्टमेंट आहे, 10% लोन बॉरोड ऑन 1 जानेवारी 2018. म्हणजे लोन कधी दिलं आहे, 1 जानेवारी 2018ला. अकाउंटिंग इयर एंड्स ऑन 31 मार्च 2018. आणि आपलं आर्थिक वर्ष संपते, फायनान्शियल इयर किती जातं, 31 मार्च रोजी संपते. आता इथं हिडन ॲडजस्टमेंट इथं 2 प्रकारे दिले बघा. फक्त 10% लोन दिलं असतं तरीही ती आपली हिडन ॲडजस्टमेंट झाली. 10% हा रेट इंटरेस्टचा झाला. आणि पुढचं जर एक ब्रॅकेटमध्ये दिलं नसतं बॉरोड ऑन, तर आपण पूर्ण वर्षाचं इंटरेस्ट 10% चार्ज करायचं असतं. पण इथं बॉरोड कधी सांगितलं आहे, किती तारखेला कर्ज दिलं आहे, तर 1 जानेवारीला, 1 जानेवारी 2018ला दिलं आहे. आणि वर्ष संपतं आहे कितीला, तर 31 मार्चला. मग जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांचाच फक्त आपण इंटरेस्टसाठी विचार करायचा आहे. आता हे कर्ज दिलं आहे, कर्ज घेऊ शकतो आणि कर्ज देऊ शकतो, हे दोन्ही टाईप असू शकतात. पण इथं ॲडजस्टमेंट आहे ती कशाची, तर आपण कर्ज दिलेलं आहे, म्हणजे थोडक्यात ती आपली गुंतवणूक आहे. मग आता त्याचं 10%चं व्याज आहे ते आपल्याला काय होणार आहे, मिळणार आहे. पण मिळालं आहे का आत्ता, तर नाही, मिळणार आहे, येणं आहे आपलं ते. मग इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहेत. जर आपण कर्ज दुसऱ्याला दिलं असेल तर त्याच्यावरचं व्याज आपल्याला इन्कम असतं. मग किती महिन्याचं इन्कम होणार आहे चालू वर्षात, तर 3 महिन्याचं. मग ते डायरेक्ट इन्कम आहे का, सेल करून मिळालं आहे का, तर नाही, अदर सोर्सेसपासून मिळाले. मग ते कुठं जाणार, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणून पहिला इफेक्ट, शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर 3 months ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला 3 महिन्याचं इंटरेस्टची अमाऊंट नोंदवायची आहे. सेकंड इफेक्ट बघा, सेकंड कॉलममध्ये, ॲड द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन द असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या असेटला इन्व्हेस्टमेंटमध्ये ते अमाऊंट काय करा म्हणून सांगितले, तर ॲड करा म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर 6 नंबर ॲडजस्टमेंट, 16% इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे पुन्हा गुंतवणूक आहे. आता इथं व्याजाचा रेट किती झाला, 16%. पुन्हा काय सांगितलं आहे, परचेस्ड ऑन 1 जानेवारी 2019. म्हणजे ज्याच्यात पैसे गुंतवलेत ते किती तारखेला खरेदी केले आपण, गुंतवणूक किती तारखेला केली, तर 1 जानेवारी 2019ला. आणि अकाउंटिंग इयर एंड्स ऑन 31 मार्च 2019. आपलं अकाउंटिंग इयर, फायनान्शियल इयर संपतं कितीला, 31 मार्च 2019ला. आता इथं पण पुन्हा 2 गोष्टींचा विचार करावा लागेल आपल्याला. एक म्हणजे 16% हे इंटरेस्टचा रेट झाला, आणि दुसरं म्हणजे 1 जानेवारीला गुंतवणूक केली, 31 मार्चला आपलं वर्ष संपतं आहे. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, पुन्हा 3 महिन्याचाच इथं पण विचार करायचा आहे. सेम 5 आणि 6 आणि 7 ह्या तिन्हींचं सेमच इफेक्ट आहेत. आता इथं 3 महिन्याचं इंटरेस्ट पुन्हा आपल्याला काय होणार आहे, मिळणार आहे, येणं आहे, इनडायरेक्ट इन्कम आहे. म्हणजे सेम 5व्यामध्ये काय केलं आपण, तेवढं इंटरेस्ट इन्कम आहे, इनडायरेक्ट इन्कम आहे, म्हणून आपण प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. तसाच सेम इफेक्ट इथं पण दाखवायचा. 3 महिन्याचं इंटरेस्ट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दाखवायचं, आणि तेवढीच अमाऊंट असेट साईडला इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करायची, कारण तेवढं आपल्याला येणं आहे. लास्ट 7 नंबर ॲडजस्टमेंट, 10% गव्हर्मेंट बॉन्ड्स. आता गव्हर्मेंट बॉन्ड, सरकारचे बॉन्ड आपण घेतलेले आहेत, म्हणजे ही पण आपली इन्व्हेस्टमेंटच आहे. आता इथं काय ब्रॅकेटमध्ये डेट दिलेली नाही, म्हणजे इथं फक्त आपण इंटरेस्टचा विचार करायचा. आता इथं 10%नं व्याज काढायचं आहे. तर
गुंतवणूक केली आहे, पैसे गुंतवलेत गव्हर्मेंट बॉन्डमध्ये, मग तिथं पण व्याज आपल्याला मिळणार आहे, ते पण आपलं इन्कम आहे, मग ते इनडायरेक्ट इन्कम आहे. म्हणून याचा पण इफेक्ट कुठं होणार? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला गव्हर्मेंट बॉन्ड असतील त्याच्यामध्ये ती अमाऊंट काय करायची तर ॲड करायची आहे. या पद्धतीनं आज आपण 7 हिडन ॲडजस्टमेंटचा स्टडी केलेला आहे. याच्यामध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉल करून पर्सनली तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.